वास्तुदोष घालवण्यासाठी मिठाचे साधे, सोपे पण परिणामकारक उपाय. आपल्या अवतीभोवती ऊर्जेचे वलय असते. ते वलय सकारात्मक असेल तर कामाला गती मिळते आणि नकारात्मक असेल तर कामे खोळंबतात. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर सतत वादविवाद, कलह होत राहतात. यासाठी मिठाचा वापर सुचवला आहे. आपल्या घराच्या बाथरूममध्ये छोट्या वाटीत खडे मीठ ठेवावे. घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते. तसेच घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते. घरातील दोष दूर होत नाही तोवर हा प्रयोग दर काही वेळाने करत राहावा. मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो. एका छोट्या वाटीत नैसर्गिक मीठ आणि 4 ते 5 लवंगा एकत्र करून ती वाटी घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवून द्यावी. या प्रयोगाने घरातील केवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होत नाही तर आर्थिक अडचणी देखील कमी होऊ लागतात. मीठ आणि लवंग यांच्या मिश्रणाचे पाणी घरात फवारले असता हलका सुगंध दरवळत राहतो. आपल्याला जेव्हा खूपच थकवा येतो तेव्हा आपण गरम पाण्यात मीठ घालून पाय बुडवून ठेवतो. तसे केल्याने शरीरातील थकवा चुटकीसरशी दूर होतो. हाच प्रयोग आपण आंघोळीच्या वेळेस केला तर त्याचाही निश्चितच फायदा होऊ शकेल. आठवड्यातून 1 दिवस आंघोळीच्या गरम पाण्यात थोडे मीठ घालून आंघोळ करून पहा. शरीराला आलेली मरगळ, मनावर चढलेला आळस दूर होऊन मन आणि शरीर प्रसन्न होईल. घरात विविध कोपऱ्यात मीठ मिसळलेले पाणी ठेवावे. त्यामुळे वास्तुदोष दूर होतात. परंतु हे पाणी कुठेही सांडणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसेच दर आठवड्याला ते पाणी बाथरूममध्ये ओतून नव्याने पाणी ठेवावे. मीठ हा स्वच्छता करणारा नैसर्गिक घटक आहे. घरात शोभेसाठी ठेवलेल्या मूर्ती वरचेवर काळवंडत असतील तर त्या मिठाने धुवून पहा. लक्क होतील. मूर्तीकडे पाहून आपसुकच सकारात्मक ऊर्जा जाणवेल.